नमस्ते मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आपले स्वागत आहे या आपल्या चॅनेल मध्ये। आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल, जो अशाच एका खास कथानकावर आधारित आहे जो काही व्यक्तींनी अनुभवलेला आहे। चला तर मग सुरू करूयात। स्टोरी: रानातली पायवाट। गावाच्या टोकाला एक पायवाट होती जी जुन्या वडाच्या झाडाखालून जात असे। लोक म्हणायचे की रात्री त्या पायवाटेवरून गेलं की पावलांच्या मागे दुसऱ्याच पावलांचा आवाज यायचा। एकदा गावातला गणू रात्री उशिरा शहरातून परतत होता। त्याला वाटलं, मुख्य रस्ता लांब आहे, पायवाटेने गेलं तर पटकन घर गाठेन। तो चालत निघाला। सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण थोड्या वेळाने त्याला जाणवलं की कोणीतरी मागे चाललंय। थोडं पुढे गेल्यावर वायासोबत अचानक एक बाईचा मंद आवाज आला, गणू थांब। गणू घाबरला, पळायला लागला। पण जितका पळत होता तितका पावलांचा आवाज जवळ येत होता। अचानक वडाच्या झाडाखाली त्याला पांढऱ्या साडीतली बाई दिसली। तिचे केस मोकाट, डोळे लाल आणि चेहऱ्यावर भेसूर हास्य। हा 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 हा। गणू ओरडला आणि तिथेच बेशुद्ध पडला। दुसऱ्या दिवशी लोकांनी त्याला त्या झाडाखाली शुद्धीवर आणलं। गणूला ताप भरला होता, तो अचानकच आजारी पडला। अनामिक भीती त्याच्या मनात दाटून यायची। सगळीकडे त्याला तेच झाड दिसायचं। थोडे दिवसानंतर तो बरा झाला, पण गणू त्या दिवसापासून कधीच त्या पायवाटेने गेला नाही। मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रोचक अनुभव घेऊन येतो। मित्रांनो, सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।